दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला पहिली उघडताना दा रोज पोचलीचं देणार नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वेदांत कॉम्प्लेक्स वर्तकनगर ठाणे पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ रश्मी शंतनू कुलकर्णी वहिनींना भेटून आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत, वहिनींना बोलतं करणार आहोत आणि त्याचबरोबर वहिनींच्या शाळेतल्या आणि महाविद्यालयातल्या ज्या काही गमती जमती असतील त्या ऐकणार आहोत. मिस्टर CA असल्यामुळे वहिनींना प्रत्येक गोष्टीमध्ये मोजमाप करण्याची सवय लागलेली आहे. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. बघूया काय म्हणतायत वहिनी आणि घरातली वहिनींबद्दल काय म्हणतायत. खूप उत्साहात सगळे स्वागतासाठी सज्ज आहेत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. तिकडनं का काढलं तुम्हाला असं तुम्ही विचार. मी तुला विचार निमित्त असेल बक्षीस काय इथे नाक्यावर त्याला पाणीला विकत मिळतात. बाजू घेऊ नका तुम्ही, कळतं ना आम्हाला. मुख्य डोकेदुखी त्यांनी पहिल्यांदाच सांगितली. ती मोकळी झाली पण मला डोकेदुखी झाली. कळलं. नमस्कार 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 नमस्कार. आधी मी की आधी तुम्ही? आधी मी. थँक्यू थँक्यू. बरं आधी मला सांगा, या बऱ्याच जणांनी होम मिनिस्टरचं शूटिंग आहे म्हटल्यानंतर खूप काही गोष्टी टिप्स तुम्हाला दिल्या असतील. पहिली गोष्ट काय पाठ करायला सांगितलं? उखाणा. कोणी सांगितलं सांगायतलं? सगळ्यांनी सांगितलं पाठ तयार कर. मग कुठला केलाय तयार? हिमालयात आहेत बर्फाच्या राशी, शंतनूचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा छान मस्त. आता ओळख करून देत आहे ना, द्या. मिनिस्टर शंतनू कुलकर्णी. नमस्कार. सासूबाई नमस्कार. माझी आई. नमस्कार आई बाबा. नमस्कार. बहीण. नमस्कार. आमच्या मावशी. नमस्कार. तिकडे काकू दोन. नमस्कार नमस्कार. चुलत बहीण. इकडे इकडे यांची. हे आमचे आजोबा. नमस्कार. हे सोमन. हा माझा काका. बर बर. आणि हा माझा मुलगा. बर. अजून कोण राहिले? आणि हे मामा. नमस्कार. मामा मामी बाजूला. बर. मिस्टरांचे. आणि इकडे हे सगळे. आणि हे सगळे आमचे वेदांत मधले फ्रेंड्स. हो का? नमस्कार. बरं ओळख करून देताना जर वहिनींनी कोणाचं नाव वगैरे घ्यायचं चुकून राहिलं असेल तर रागावू नका आमच्या वहिनीवर. आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. सुरुवात करूया गप्पांना. पैठणीच्या पदरावरचा मोर सगळ्यांनाच गुराळ घालतो आणि आदेश भाऊजींकडनं मिळणारी पैठणी हे तर खरोखर मानाचा तुरा असेल आणि ती पैठणी मी मिळवणारच. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? डोंबिवलीचा. डोंबिवलीला कुठे? डोंबिवलीला सारस्वत कॉलनी. कुठे आली ती? डोंबिवली ठाकुर्ली स्टेशनच्या मध्ये येईल बरोबर. पूर्वेला पश्चिमेला? पूर्वेला. पूर्वेला. तिथेच बालपण गेलं. हो. कोण कोण होतं तिकडे राहायला? आई वडील बहीण आजी आजोबा होते अगोदर. बाबा काय करायचे? बाबा MTNL मध्ये होते, आता रिटायर झालेत मागच्या वर्षी मे मध्ये. फोनशी लहानपणापासून नातं? हो. हो ना. का हसला वहिनी? फोनवरनं आठवणी आल्या काही. काय आठवणी आल्या सांगा. मिस्टरांबरोबर फोनवरती बोलायचो. ते लाल डब्याची जी कॉइन यायची त्याच्यासाठी ते 10 कॉइन घेऊन फिक्स असायचं. काय ते? एवढी कॉइन टाकूनच बोलायचं तेवढाच वेळ. बघितलं MTNL वरून विषय कुठं गेला तो. तुम्ही असं ठरवलेलं होतं का? हा म्हणजे तेव्हा एवढे पैसे नसायचे, पॉकेट मनी तेवढं नाही मिळायचं. पण 10 रुपये फोनला घालायला तेवढे घालवा. कधी काही न खाता कॅन्टीन मध्ये कॉइन टाकून तेवढा वेळ बोलायचं.
कोणाबरोबर? मिस्टरांबरोबर. मिस्टरांबरोबर. मी कुठल्या कॅन्टीन मधून? कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये न खाता ते पैसे नाही, वाचवायचे. एक मिनिट आधी मी कन्फ्युज झालोय. तुमचं कॉलेज कुठलं? कॉलेज पण डोंबिवलीला. कुठलं? मॉडेल कॉलेज. मॉडेल कॉलेज. मिस्टर कुठल्या कॉलेजला? मिस्टर MCC कॉलेज मुलुंड. मुलुंडला. तुमचं राहणं डोंबिवलीत, हो. मिस्टरांचं राहणं डोंबिवली. दोघे डोंबिवली? हे कसं काय? दोघंही डोंबिवलीत राहतो. नाही त्यात काही चुकीचं नाहीये, दोघी डोंबिवलीत राहता, पण मग ओळख डोंबिवलीतलीच का? हो, आम्ही एकाच शाळेत होतो. काय सांगता? हो. कुठली शाळा? जोशी हायस्कूल. कितवी पर्यंत? 8वी ते 10वी आम्ही एकत्र एकाच वर्गात होतो. म्हणजे 8वी ते 10वी. हो. बोलवा मिस्टरांना. शंतन. कारण थेट लग्नावर गेले आहेत या. नमस्कार. नमस्कार, बसा. तुमचं बालपण डोंबिवलीचं? डोंबिवली. एकाच वर्गात? हा, म्हणजे डोंबिवलीत राहायला वेस्टला होतो मी. हा. शाळा माझी पण जोशी हायस्कूल होती. आणि 8वी 9वी 10वी आम्ही दोघं 3 वर्ष एकाच इयत्तेत होतो, म्हणजे एका वर्गात. एका इयत्तेत म्हणून? 8वी 9वी 10वी 3 वर्ष एकाच वर्गात होतो. एकाच वर्गात. सो आम्ही स्कूलमेट आहोत बेसिकली. बर. मग 8वीतच तुम्ही एकमेकांना? नाही 8वी तसं काय नाही. आम्ही 8वी ते 10वी फक्त एका वर्गात असे होतो. 11वी पासून कॉलेज वेगवेगळं होतं दोघांचं. हा, मग? पण आमची क्लास एक होता 11वी नंतर. बरं, मग सगळं शिक्षण, शाळा हे सगळं एकत्र, फक्त कॉलेजला वेगळी? कॉलेज वेगळं होतं. बरोबर. मग तुमची ओळख कधीची शाळेत? ओळख शाळेत असण्याची आहे, पण नंतर म्हणजे असं लाईफ पार्टनर म्हणून त्याच्याकडे बघणं ओव्हर द टाइम ते रिअलाइज झालं. आणि कधी झालं तुम्हाला ते? आम्ही 12वीत होतो. 12वी? हा, दोघं 12वी मध्ये होतो त्यावेळी. मग तुम्हाला वाटलं की तुम्हाला? त्यांनी आधी विचारलं. काय? हा, मला असं वाटलं की हिला विचारावं की तू एक, आतापर्यंत आपण मित्र तर आहोत, पण मी एक जनरल मित्रांपेक्षा वेगळा मित्र आहे का तुझा? अरे असं असतं का? हा, म्हणजे एक मित्र व्यतिरिक्त की मित्र म्हणून तू फक्त कन्सिडर करतेस मला, का अजून काही मित्रापेक्षा वेगळं काही आहे का आहे? असं तुम्ही विचार? मी तिला विचारलं. हे विचारलं कुठे? ठिकाण काय होतं? फोनवर. म्हणून अरे हा, तुमचं सगळं फोनवर. बरं, आता घरात तरी एकमेकांशी बोलता का फोनवर? फोनवर नाही, आता भेटतो बोलतो. हो ना. मग विचारलं तुम्ही फोनवर, मग तुम्ही काय म्हणालात त्याच्यात? मग मी सांगितलं थोडा विचार करून सांगेन म्हणून. मग विचार केला? हो. किती वेळ? नाही, विचार ओव्हर द पिरियड झालेला होता ऍक्च्युअली. फक्त लगेच सांगितलं नाही. मग कधी सांगितलं? मग 1-2 दिवसांनी सांगितलं की. ते कुठे? ते पण फोनवर. आणि मग नंतर आम्ही भेटलो. म्हणजे भेटणं आधी पण होतं, भेटणं तर चालूच होतं. त्या कम्युनिकेशन नंतरचं जे पहिलं भेटणं होतं ते नंतर. ते कुठे झालं? ते डोंबिवलीच. शाळेजवळच आम्ही भेटलो होतो. शाळेजवळच भेटलेलो होतो फर्स्ट टाइम. म्हणजे आठवतंय तुम्हाला? किती वाजता भेटला होता? संध्याकाळी 7-7:30 वाजता असं भेटलो. आधी आले होते तुम्ही पोचायच्या आधी? हो, मी आधी पोहोचलो. का हो? तसं मी पंक्च्युअल आहे वेळेच्या. हो का? आजही जर भेटायचं असेल दोघांना तर तुम्ही वेळेत येता? हा, येतो बऱ्याचदा. तो हा आला, वेळ का घेतला? म्हणजे आता तसं तिचं पण वक्तशीरपणा वाढलाय एवढं. बरं, घरी कळल्यावर काय झालं? घरी कळल्यावर ऍक्च्युली इनिशियली तर हे नाही, म्हणजे आम्ही साधारण 12वीत, म्हणजे एक 99-2000 सालची गोष्ट आहे. त्यावेळी लगेच तर घरी काही सांगितलं नाही, पण 2-1 वर्षांनी आम्ही घरी सांगितलं की असं असं आहे. आणि त्यामुळे घरी फारसा असा विरोध नव्हता. फक्त घरच्यांची एकच एक्सपेक्टेशन होती की तुम्ही तुमचं करिअर किंवा अभ्यास वगैरे ते सगळं नीट पूर्ण करा, नीट सेटल व्हा, तुमच्या पायावर उभे राहा. बाकी तुमच्या घरून पण विरोध नव्हता? हा, म्हणजे तसा काही इनिशियल दोन्ही घरातून विरोध नव्हता. म्हणजे असं खूप ट्विस्ट अँड टर्न आले नाही आले. बरं झालं. हो की नाही? पण मला तुम्हाला विचारायचं, शाळेत असताना तुमची मुली एकत्र असलेली शाळा होती का? हो ना. मग अशा वेळेला यांच्या बऱ्याच मैत्रिणी असतील? नाही, नव्हत्या. कारण म्हणजे तेव्हा मला जे माहिती होतं की 8वी मध्ये तो आमच्या शाळेमध्ये आला, आधीपासून 5वी पासून नव्हता. तर तिकडनं का काढलं तुम्हाला? नाही, काढलं नाही. म्हणजे बाबांनी काढलं असेल ट्रान्सफर मुळे. मी आधी खेळायचो क्रिकेट शाळेत असेल वगैरे. मग शाळेच्या
तर्फे खेळायला मिळावं आमच्या म्हणून शाळेमध्ये दोषा स्कूलमध्ये क्रिकेटची टीम नावाजलेली टीम होती. त्यामुळे म्हणजे बाजू घेऊ नका तुम्ही, कळतं ना आम्हाला. हा, बोला. हा, तर म्हणून म्हणजे मग त्यामुळे शाळेतून मी आणि पण मग क्रिकेट खेळला की नाही? हो क्रिकेट का खेळलो. इकडेच बॅटिंग सुरू नाही, आहे? नाही, 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 क्रिकेट पण खेळला. खेळलो. इनफॅक्ट क्रिकेट तर मी अजूनही खेळतो, बँकेतर्फे खेळतो मी. त्यामुळे तो एक मी तुम्ही बघायला गेलात कधी त्यांचा खेळ? नाही, अजून त्यांनी कधी नेलं नाही क्रिकेट. मग कशावरून खेळतात हे? जातो ना क्रिकेट खेळ. ते निमित्त असेल, बक्षीस काय इथे नाक्यावर तलाव पाणीला विकत मिळतात. पेपरात नावं पण क्रिकेट बद्दल येतात. खूप पॅशन पेपरात नावं पण येतात. हो का? पण तुम्हाला कसली आवड होती शाळेत? मला वाचनाची, पुस्तकं वाचायला आवडतं. तुम्हाला फक्त क्रिकेट? हा, आणि मला पुस्तक वाचायला बिलकुल आवडत नाही. आवडत नाही? म्हणजे आम्ही जसं म्हणलं की फक्त काही विचार आहेत महत्वाचे आयुष्य एकत्र घालवण्यासाठी, ते जे रूल्स आहेत ते सोडले तर बाकी ज्या डे टू डे सवयी असतात म्हणजे त्या भरपूर वेगळ्या आहेत. म्हणजे अगदी खाण्यापिण्यापासून मी नॉनव्हेज आवडीने खातो, ही नॉनव्हेज खात नाही. वा. किंवा असं म्हणजे एकदम टोकाच्या आहेत सवयी. चित्रपट बघणं वगैरे? चित्रपट मिक्स आहे, म्हणजे कधी नाटकं जातो आवडीने बघायला. दोघी? म्हणजे हा, दोघंच. खूप नाही. आणि चित्रपट? चित्रपट पण हा म्हणजे असं प्रोबॅबिलिटी वगैरे असं नाही की release 4-5 झाला महिन्यातून बघायला. एकदा वगैरे असं. 8 वस्तू आता समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघूया. तेव्हा आता 4 संधी आहेत तुमच्याकडे, बघूया काय होणार. वेळ सुरू झाली. किती? 20 रुपये. चला, आतापर्यंत 1 संधी, अजून 3 संधी शिल्लक आहेत. व्यवस्थित विचार करा आणि मग निर्णय घ्या. अभिनंदन. हलके हलके जोर. अजून आता ज्या पाहिजे त्या वस्तू घेऊ शकता. 1021 आतापर्यंत आहेत, हे पण घ्या. 3 आणखी एक वस्तू तुम्ही घेऊ शकता. गॉगल. 1071 रुपयाचं बक्षीस आणि या 4 वस्तू त्यांना मिळाल्या. अभिनंदन. नमस्कार. पहिला आरोप सासूबाई. लग्नाला 6 वर्ष झाली, पण ती मनातलं काय ते कधी लगेच बोलून दाखवत नाही. डोकं जरी दुखत असेल तर आपण तिला जाऊन विचारायचं की काय ग तुला काय होतंय, तेव्हा ती हळूच सांगणार की डोकं दुखतंय माझं. अरे तिने सांगायला नको का, मला कसं कळणार की तिला काय होतंय हे मला कसं कळणार ना. रे सांगत नाही ती. हो का? ऍक्च्युली तिचा स्वभाव थोडा अबोलच आहे, त्यामुळे असं वाटतं आणि पटकन एक्सप्रेसिव्ह नाहीये. पण ते महत्वाचं बरं एक्सप्रेस केलं. मी सोडून बाकीच्यांची फोनवरून नाहीये. नाही ते तिने मला पण सांगितलं लगेच. हो का? ती एक आणखीन मजा आहे, घरी येऊन तिने मलाच सांगितलं ते की आमचं आहे असं म्हणून. काय सांगता? तो एक आणखीन जो काही कोणाला माहिती असेल कदाचित, पण ती आली होती तेव्हा आमच्या घरी कॉलेजमध्ये असताना, तेव्हा तिला मी विचारलं तू कशी काय आलीस, तर तिने सांगितलं असं आमचं आहे. असं तुम्हालाच सांगितलं? म्हणजे दोन्ही घरात सांगितलं. आईला मी सांगितलेलं, माझ्या आईला पण. आणि बरं केलं तुम्ही. बरं, पण हे नाही सांगत डोकं दुखतं ते नाही सांगत ती. मुख्य डोकेदुखी त्यांनी पहिल्यांदाच सांगितली. ती सांगून टाकली. ती मोकळी झाली, पण मला डोकेदुखी झाली. कळलं? मला आता तिला बघायला पाहिजे ना, पहिल्यांदा मला सांगितल्यामुळे. बरं बरं, पुढचा आरोप. आई. मी आई. बोला. माझा आरोप म्हणजे ती डोंबिवलीला अजिबात येत नाही राहिला. नाहीये. आणि दुसरं म्हणजे कधी आलीच बाय चान्स तर अशी संध्याकाळी येणार आणि जेवले की लगेच आम्ही चाललो आता असं म्हणणार. आणि बरं गेल्यानंतर आम्ही त्यांना दोघांनाही सांगितलेलं असतं की गेल्यानंतर तुम्ही आम्हाला फोन करत जा पोचल्यावर, पण कधीही फोन त्यांचा आम्हाला येत नाही. मी शेवटी परत फोन करते, काय ग पोचलात का? मग हो आई, अगं मी विसरले फोन करायला. ही एक माझी तक्रार आहे त्याची. काय हो? नाही, काळजी रास्त आहे, पण बऱ्याचदा असं होतं की वरचेवर जाणं होतं म्हणून राहायला जास्त वेळ थांबत नाही. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोघं नोकरी करतो, त्या म्हणजे जास्त त्यामुळे सुट्ट्यांचा वगैरे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे जास्त फोन ती तक्रार मान्य आहे. त्याच्यावरती थोडस इम्प्रुव्हमेंट करता येईल. काय करणार? म्हणजे फोन रेग्युलर करणं, पोहोचल्यावर फोन करू की पोहोचलोय, म्हणजे खाली असतं घरात आलं की विसरायला. इथून पुढे डोंबिवलीहून निघाले की फोन करतील आम्ही पोहोचलो म्हणून. तो सुद्धा तुमच्याच फोनवरून करतील. अजून कोणाला?
मी तिच्या सासूची मैत्रीण आहे. तर आम्ही जेव्हा जेव्हा इकडे येतो तर ती कधीच रश्मी घरात नसते. आम्हाला असं वाटतं की थांबावं तिने, आम्ही येतोय म्हणून. अच्छा, तुम्ही येतोय म्हटलं की बाहेर पडतात या. काय आरोप बघा, काय जोरदार आरोप केलाय त्यांनी. काय हो नाही, बऱ्याचदा असं होतं की यांचा सगळा रिटायर्ड ग्रुप येतो, त्यामुळे त्यांचा लास्ट मिनिट ठरतं आणि आमचं जे शेड्यूल असतं ते ऑलरेडी झालेलं असतं. तर त्यामुळे तो जस्ट एक छोटासा गैरसमज आहे, पण असं काही नाहीये. वाटलं तर आपण एक तसं गेट टुगेदर करूया. आम्ही नसताना. नाही, आपण एक गेट टुगेदर करू. अच्छा अच्छा, मला वाटलं आम्ही नसताना तुम्ही एक गेट टुगेदर करा. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या आरोपांत? जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करेन सगळ्यांशी आणि डोंबिवलीला पण राहायला येईन. म्हणजे रिपीटेडली जाण्यापेक्षा गेले की 4 दिवस राहायला अशी जाईन. सासूबाईंनी बरेच आरोप केले, तुम्ही त्यांच्याशी मन मोकळेपणानं तितकं बोलत नाही. पण असं बोलत नाही खूप मी तेवढी, पण जेवढी मी माझ्या आईशी बोलत नाही तेवढं त्यांच्याशी बोलणं होतं. म्हणजे पण खरंय, कुठची गोष्ट म्हणजे आईला सांगायला फोन करावा लागतो त्यांना, इमिजिएट सांगितलं. आणि आता कॉइन संपली. पण आता मोबाईल एक म्हणजे इथून पुढे सासूबाईंना डोकं दुखलं तर सांगणार. हो ना? लगेच सांगणार. नक्की. बघा काय आहे, तुम्हाला न सांगता इकडची डोकेदुखी वाढते. म्हणजे डोकेदुखी तर ऐकायला लवकर यायला पाहिजे ना, तो येतो उशिरा आणि त्यात हेल्मेट घालून. त्याच्या कानात शिरायला पाहिजे ना. चला, उद्यापासून तुम्ही सगळ्यांशी बोलणार आहात, संवाद साधणार आहात आणि त्या जेव्हा येतील तेव्हा घरी राहणार आहात. तेव्हा या बदलासाठी झी मराठी कडून हा तन्मणी तुमच्यासाठी अभिनंदन. खेळ आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये आज आपण अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये बघणार आहोत आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार. पण त्याआधी एक नाव जाहीर करूया, कारण या सगळ्या जणींनी या काचेच्या हंडीमध्ये आपली नावं चिठ्ठीवर लिहून टाकलेली आहेत. बघूया कोणाचं नाव जाहीर होत आहे. घ्या. नाव आहे पार्वती महादेव कदम. तुमचं नाव येईल असं वाटलं होतं का? नाही ना? वाटलं होतं. याला म्हणतात कॉन्फिडन्स. बाकीच्या सगळ्या जणी नटून थटून आल्या होत्या, राहिल्या तिथे, सगळ्या राहिल्या हंडीत. बरं आजी, घरी कोण कोण असतं तुमच्या? मुलगा मांगारीन तिची. अच्छा, आणि 4 मुलं. 4 मुलं आणि आम्ही 2. तुम्ही 2. आता कुठे इकडे कोण आहे घरातलं? कोण नाही. तो मुलगा मला वाटतं कुठं गावाला गेला, म्हातारी. सून नाही आली? कोण नाही आली. सून पण नाही आली. बरं चिठ्ठी टाकलीत, बरं केलं. तुम्हीच टाकली ना चिठ्ठी? तुम्ही टाकली ना? हो. चला, काही हरकत नाही. यापूर्वी कधी खेळला होता तुम्ही? नाही. कधी नाही ना? नाही बाबा. सगळ्यांचं करण्यात खेळायलाच कधी वेळ नाही मिळाला माऊली. आज खेळा. काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत. टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. बघूया कोण जिंकणार पैठणी. पैठणीचा खेळ, हा खेळ कोण जिंकणार याबद्दल उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आज या कारंजाचा वापर आपण या खेळासाठी करणार आहोत. मधोमध बॉलिंग बॉटल्स ठेवलेले आहेत आणि या दोघींनाही इकडे उभं राहायचं, इकडनं तो चेंडू टाकायचा. गोल फिरत फिरत त्या सगळ्या बॉलिंग बॉटल पडल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 4. मी कुठं काय केला? माझ्याकडे अशा बघतायत की मीच काहीतरी केलं. आता बाबा आता आजींची गुणसंख्या आहे 9 आणि आता तुम्हाला संधी आहे. तेव्हा बघूया काय होणार. आम्ही सगळेजण तुम्हालाही शुभेच्छा देतो टाळ्यावर. 2 3 7
8 9 9 आतापर्यंत गुणसंख्या आहे. अजूनही काही शिल्लक आहेत. बघूया काय होणार या खेळात. सुरू. एक चेंडू शिल्लक आहे. 9-9 बरोबरीत सामना आहे. जर निर्णायक एक गुण मिळाला तर पैठणी यांच्याकडे, अन्यथा दोघींना आणखी 5-5 संधी मिळणार. गणपती बाप्पा अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या कदम आजी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कुलकर्णी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. वेदांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वर्तकनगर ठाणे या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.